नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शुभा मात्र मकरंदला सांगत असते की आता 60 लाखापैकी 1 लाख दिलेली आहे, त्याची ही रिसीट, आता फक्त 59 लाख बाकी आहे. तर मात्र आता लगेचच मकरंद म्हणतो, मग तुझी काय अपेक्षा आहे, मी आता काय बोलावं, तुला ऑल द बेस्ट म्हणतो, अजून काय बोलू शकतो मी, ह्या वयामध्ये आता तुम्ही प्रॅक्टिकल विचारच करत नाही म्हटल्यावर आम्ही काय बोलणार. तेव्हा मात्र आता लगेचच पुढे पुन्हा ती विषय काढू लागते की काय करणार ना, आम्ही कधी प्रॅक्टिकल विचार केलाच नाही, आमच्याच मुलाने आम्हाला फसवलं. तेव्हा तो म्हणतो, पुढे लगेचच ती त्याला अडवते, हो माहिती आहे, मी यापुढे हा विषय काढणार नाही, हा शब्द दिला आहे तुला. अचानक त्याचा फोन वाजतो, त्यामुळे स्वीटीचे फोटो त्या फोनमध्ये आलेले असतात. तुझ्यापासून लपून ती अजूनही भेटते आहे हे वाचून मात्र त्याचा राग अनावर होतो. त्यामुळे इकडे मात्र शुभाला शंका येते की काहीतरी नक्की झालं आहे, म्हणून ती त्याला विचारते. परंतु तो म्हणतो काही नाही झालं आहे आणि असं उत्तर देत तो तिथून निघून जातो. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे मकरंद इतका चिडलेला असतो की तो स्वीटीला सांगतो, पुढचे 7 दिवस तू घराच्या बाहेर पडायचं नाही. ही तुझी लक्ष्मण रेखा आहे. इथून जर तू बाहेर पाऊल टाकलंस तर लक्षात ठेव. दुसरीकडे मात्र समीर शुभाला सांगत असतो की आई, हे जर घर आपलं परत मिळालं ना आपल्याला बोरथळचं, तर याचं सगळं क्रेडिट तुला जातं. दुसरीकडे सीमा मात्र स्वीटीला पुन्हा त्रास देत असते आणि म्हणत असते की काय ग, तुमच्या सुखी संसाराचं मला कशाला माहिती असणार. तर तेव्हा मात्र आता स्वीटी म्हणते, कसं माहित नसणार, या सगळ्याच्या करता करविता तर तुम्हीच आहात ना. दुसरीकडे मात्र आता शुभाची मुलगी तिला म्हणते, तू मला इथे राहायला बोलवलंस तर, पण मात्र मी इथे झोपायचं कुठे हा विचार तू केलास का. आणि हे ऐकून शुभा विचारात पडते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.